भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये एक नवा धक्कादायक ट्विस्ट आलाय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका असल्याची तक्रार देण्यात आली आहे। बीडमधील इसमानं एसआयटीकडे ही तक्रार दाखल केल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। तक्रार भोंदू खरात प्रकरणाशी संबंधित असल्याचा दावा सुद्धा करण्यात आलाय। अशोक खरातच्या ट्रस्टवर रुपाली चाकणकर या ट्रस्टी होत्या। या आरोपानंतर चाकणकरांना महिला आयोग अध्यक्षपद आणि पक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। एसआयटी कडून तक्रारीची पडताळणी होण्याची सुद्धा शक्यता आहे। या तक्रारीमध्ये कितपत तथ्य आहे याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। योगेश, अतिशय महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे, काय एकूण माहिती आहे? एसआयटी कडे विविध तक्रारींचा ओघ सध्या सुरू आहे। त्यातली ही एक तक्रार आहे ज्यामध्ये सुनेत्रा पवार यांना सुद्धा चाकणकरांकडून धोका असल्याचं म्हणण्यात आलेलं आहे। तशीच रितसर तक्रार जी आहे, एक लेखी तक्रार ही एसआयटी कडे देण्यात आलेली होती। एसआयटीने त्याबद्दलचा कॉग्निजन्स घेतला, मात्र एसआयटीची मर्यादा ही केवळ महिलांच्या लैंगिक शोषणापुरती असल्यामुळे ती जी तक्रार आहे ती तक्रार पुन्हा बीड पोलिसांकडे पाठवण्यात आली आहे। बीड मधल्या एका व्यक्तीने ही तक्रार केल्यामुळे आता बीड पोलिसांकडे याची चौकशी देण्यात आली आहे। त्यामुळे बीड पोलीस आता याचा पुढचा तपास करतील। एकूणच अशा पद्धतीनं तक्रार करण्याचं कारण काय याबद्दलची चौकशी सुरू झालेली आहे। त्यामुळे किती गंभीरतेनं ही तक्रार घ्यायची याबद्दलचा प्रश्न पोलीस विभागासमोर आहे। पोलीस त्या व्यक्तीची आता चौकशी करताना दिसतात। त्यामुळे या चौकशीतून काय नेमकं तथ्य बाहेर येते हेही पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद योगेश, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।